प्रसंग भगवान रामचंद्र प्रभूची कथा याच्यावर प्राणीमात्रांना अमृतमय असलेली ही कथा साक्षात्कारी संत श्री गोस्वामी तुलसीदासजी तुम्हाला आम्हाला सांगताय. काल आपण बघितलं होतं की काही जे आहे ते वरून फक्त संतांचा वेश घेणारे आहेत, अंतःकरणामध्ये त्यांच्या संतत्व नाही. उघरई अंतन होई निबाहू काल नेहमी जिमी रावण राहू, असे जे कोणी ढोंगी सोंगी परमार्थ करणारे असतील त्यांचं कधी ना कधी भांडण फुटत असतं. शेवटपर्यंत त्यांचा काही निर्वाह लागत नाही आणि समाजामध्ये सुद्धा त्यांच्याविषयी आदर निर्माण होत नाही, असं ते आहे. म्हणून जीवनामध्ये सत्संग हा फार महत्वाचा आहे. दुःसंग सर्वथा त्याज्य. आपण चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या याच्यामध्ये जर गेलो तर आपलं चांगलं होतं. दुसऱ्याची वाईट लोकांची जर संगत केली, काल आपण जाता जाता बघितलं होतं की ग्रह आहे, औषधी आहे, जल आहे, वारा म्हणजे वायू आहे, वस्त्र आहे, ते कोणाच्या संगतीमध्ये चांगले दिसतात तर कोणाच्या संगतीमध्ये बिघडून जातात. हे सगळं आपण बघितलं. नंतर हे पक्ष बघितले, कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष. तसं बघितलं तर प्रकाश अंधार हा सारखा आहे, तरी परंतु कृष्ण पक्षाचा भाव थोडा कमी, कारण तो चंद्राला घटवणारा आहे. शुक्ल पक्ष हा चंद्राला वाढवणारा आहे. असं हे आपण इथपर्यंत बघितलं होतं. जड चेतन जग जीव, जड चेतन जग जीव जत, सकल राममय जानी, बंदऊ सबके पद कमल, सदा जोरी जुग पाणी. जड चेतन जग जीव जत, या ठिकाणी जेवढे काही या ब्रह्मांडामध्ये जड चेतन जीव असतील, काही चेतन आहेत ते जीव आहेत, आणि जड त्या जीवाला म्हटलेलं की जे अज्ञानी जीव, जे अज्ञानी आहेत, काही ज्ञानी आहेत, हे सगळे जे काही असतील. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये 4 प्रकारचे हे स्टॅम्प आहेत: अंड, जारद, श्वेदज आणि उद्भिद. काहींची निर्मिती अंडापासून, अंडज आहेत ते, काही स्वेदज आहेत, घामापासून निर्माण होणारे अंड स्वेदज, काही बियापासून निर्माण होणारे उद्भिद. जारज म्हणजे तुमची आमची ही जार योनी म्हणजे जारापासून निर्माण होणारे, असे सगळेचे सगळे. बंदऊ सबके पद कमल, सदा जोरी जुग पाणी. सर्वांच्या चरण कमलावर माझं मस्तक आहे, सर्वांना मी वंदन करत आहे. देव धनुज नर नाग खग प्रेत पितर गंधर्व, बंदऊ किन्नर रजनीचर, कृपा करो अब सर्व. या ब्रह्मांडामध्ये देव, राक्षस, नर, नाग, खग, प्रेत, पितर काय जे असतील नसतील, गंधर्व, किन्नर वगैरे सगळ्यांना माझा साष्टांग दंडवत आहे, तुम्ही माझ्यावर कृपा करा. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार आहे. आकर 4,84,000 जाति जीव जल थल नभवासी. सिय राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. आखर 4,84,000 लक्ष योनी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या योनीत ह्या 84 लक्ष योनी आपल्याला भ्रमण कराव्या लागतात. जर नरदेह प्राप्त होऊन जर आपण कल्याणाचा मार्ग धरला नाही, दुष्ट संगती आपण धरली आणि प्राप्त झालेल्या आयुष्याचं जर मातेरं केलं, वाटोळं केलं, तर त्या पूर्णपणे 84 लक्ष योनीमध्ये कितीतरी वेळा भ्रमण करावं लागतं. एक एक योनी कोटी कोटी फेरे, असं चक्कर मारता 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 कधीतरी भगवंताला कृपा येते आणि आपल्याला हे शरीर प्राप्त होतं. कबहुक करी करुणा नरदेही. भगवान कधीतरी कृपा करून आपल्याला हे शरीर देत असतं आणि या शरीरामध्ये प्राप्त झालेल्या आयुष्यानं भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. कुणाला असं वाटेल बाबा भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता किती आयुष्य लागतं, आपल्याला तर फार थोडंसं आयुष्य दिलेलं आहे, ते आपल्याला संसारालाच पुरत नाही.
आणि आपण कधी भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. पण भगवंताच्या प्राप्तीकरता फारसं आयुष्य लागतं असं काही नाही. 7 दिवसामध्ये परीक्षिती राजानं आपला उद्धार केला. परीक्षिती 7 दिवसामध्ये उद्धरून गेले. खट्वांग राजा एक मुहूर्तामध्ये एक तास उरला खट्वांगरायाशी भाग्यदशा कशी प्राप्त झाली. मग एवढ्या कमी वेळामध्ये त्यांनी उद्धार करून घेतला. म्हणजे त्यांनी फक्त काही केलं नाही, जडाचा त्याग केला, असत गोष्टीचा त्याग केला. या असत असलेल्या संसाराचा, या सगळ्या गोष्टीचा अंतःकरणातून आसक्तीचा दोर आहे तो तोडून टाकला. तो आसक्तीचा दोर तोडून टाकला. भगवान नामचिंतन केलं. थोड्या काळामध्ये सुद्धा त्यांचा उद्धार झाला. आपण करत नाही असं नाही, भजन करत असतो, पण आपले आसक्तीचे दोर तुटत नाही. आपल्याला संसारही आवडतो आणि देवदेव करणंही आवडतं. कधी कधी देवापेक्षाही संसारातल्या गोष्टी आपल्याला जास्त आवडतात. घरातले लहान लहान लेकरं जेवढे आवडतात तेवढासुद्धा आपल्याला देव आवडतो की नाही काय माहीत. एखादी भाजी जर काही चांगली खमंग झाली तर ती जेवढी आवडते तेवढाही देव आपल्याला आवडतो की नाही काय माहीत. समजा 2-3 हजाराचा जर आपण बूट घेतला आणि मंदिरामध्ये पाया पडायला गेलो तर त्या देवाकडे लक्ष आपलं राहत नाही. सगळं लक्ष कुठं असतं, बूट कोणी चोरून नेऊ नये म्हणून राहतो देवापुढे उभा, म्हणतो अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात कारुण्य भावेन. पण इकडं वळून म्हणतो रक्ष रक्ष परमेश्वर, माझ्या बुटाचं रक्षण करा. म्हणजे त्या खेटरात जेवढं प्रेम आहे तेवढं तरी आपलं देवावर प्रेम आहे का. म्हणजे या संसारातल्या ज्या गोष्टी आहेत कमी वेळामध्ये उद्धार होतो, पण हे संसाराचे जे आसक्ती आहे, संसारावरचं जे प्रेम आहे ते तुटलं पाहिजे. संकल्पावी माया त्याला थोर भक्ती म्हटलेली. हेची थोर भक्ती आवडते देवा, त्याला थोर शब्द वापरला. ही सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे, ती भगवंताला आवडते. आणि आता भक्ती करणारे तुम्हाला खूप दिसतात. लाखो महाराज लोक आहेत, लाखो उपदेश करणारे आहेत, पण त्यांना संसार वाढवण्यासाठी ते करतायत, उपाध्या वाढवत आहेत. आणि या ठिकाणी उपाधीतून मुक्त झालेला भक्त भगवंताला आवडतो. आणि खूप जण असे आहेत की जे की आपण 60-70% लोक सगळे उपाधी वाढवण्यामध्ये पैशा अडक्यामध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे त्यांचं हे गणित बसणं फार कठीण आहे. या ठिकाणी या 184 योनीमध्ये भ्रमण करावं लागतं. जाती जीव जलथल नभभासी, पाण्यामध्ये वास करणारे, पृथ्वीवर वास करणारे, आकाशात भ्रमण करणारे, सगळ्या 84 लक्ष योनीमध्ये सिय राममय सब जग जानी, करव प्रणाम जोरी जुगपानी. सगळे माझे प्रभू रामचंद्र आणि भगवती माता सीता आहेत. सगळे माझे राम सियाचे काय आहेत, स्वरूप आहे. अशा प्रकारे गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, मला सर्वांतर्यामी तो परमात्मा दिसतोय. हीच खरी भक्ती आहे की सर्व ठिकाणी परमात्मा दिसला पाहिजे. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धोवून सांडेले, विषमता निघून गेली पाहिजे. या ठिकाणी सर्वांना नमस्कार करतात आणि सांगतात, जानी कृपा कर किंकर मोहू, सब मिली करऊ छाडी छल छोहू. मला तुमचं तुम्ही दास समजा आणि या दासावर तुम्ही माझ्यावर कृपा करा. अंतःकरणातलं समजा छल बाजूला ठेवा. आणि मी तुम्हाला विनंती करत आहे, तुम्हाला सर्वांना नमस्कार करून फक्त तुम्ही मला आशीर्वाद द्या हे लिहिण्यासाठी. माझ्यावर कृपा करा, मला रामकथा लिहायची आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना विनंती करत आहे की माझ्यावर कृपा करा. निज बुद्धिबल भरोस मोहि नाही, ताते विनय करहु सब पाही. त्याचं कारण आहे, मला माझ्या बुद्धीवर भरोसा नाही. तुलसीदासजी सांगतात, मी माझ्या बुद्धीच्या जोरावर हे ग्रंथ लिहू शकेल असं मला वाटत नाही. पण तुम्ही जर माझ्यावर कृपादृष्टी केली, तुम्ही जर सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला तर माझं काम होईल. आशीर्वादामध्ये शक्ती असते ना. आशीर्वाद जर मिळाला तर काम होऊन जातं. म्हणून थोरा मोठ्यांचा कार्यासाठी आशीर्वाद घ्यायला पाहिजे. आशीर्वादाने खूप गोष्टी प्राप्त होतात. आयु, विद्या, यशो, बलम वगैरे हे सगळं प्राप्त होतं. आशीर्वाद घ्यायला तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर कृपा करा, मला आशीर्वाद द्या. कारण माझ्या बुद्धीवर मला एवढा काही भरोसा नाही. निज बुद्धिबल भरोस मोहि नाही, ताते विनय करऊ सब पाई.
कर्ण चहु रघुपति गुण गाहा, लघुमती मोरी चरित अवगाहा. मी आता रघुपतीची कथा, रामचंद्र प्रभूंची कथा करण्याचं माझ्या अंतःकरणामध्ये संकल्प स्फुरलेला आहे, पण माझी बुद्धी फार छोटी आहे. लघुमती मोरी चरित अवगाहा, माझी बुद्धी छोटीशी आहे आणि भगवंताचं चरित्र अगाध आहे. महाराज समुद्रासारखं आहे. एखाद्या टिटवीनं समुद्राचं माप घ्यावं तसा हा विषय आहे की टिटिभू चाचोवरी. ज्ञानोबा सुद्धा सांगतात की मी जे गीतेवर लिहित आहे तर माझी काही तेवढी बुद्धीचं बल नाही की टिटिभू चाचोवरी माप सुये सागरी. एखादी टिटवीनं समुद्रावर बसावं आणि समुद्राची लांबी रुंदी मोजावी, तशातला हा प्रकार आहे. ती जशी मोजते त्याप्रमाणे ज्ञानोबा म्हणतात मी नेनतू या परी प्रवर्ते येतो. त्यामुळं मी हे सगळं लिखाणाला प्रवृत्त झालेलं आहे, पण मला माहिती आहे माझ्या सद्गुरूच्या कृपेनं हे काम होणार आहे. असं ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सुद्धा आहे. बरेचसे लोक काही आपल्या कीर्तनकार भागवतकार लोक आहेत, ते कसं बोलतात हे मला माहीत नाही, पण ते असं बोलत असतात की ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ. बाकीचे ग्रंथ म्हणजे फक्त काय आहे, गोष्टी आहेत त्याच्यात. आत्ता गुरुपौर्णिमेला एक महाराज माझ्याकडे आले होते, ते मला असं म्हणे ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ. बाकीच्या सगळ्या पोथ्या आहेत, गोष्टी आहेत. पण कसं काय यांना कोणच शिकवतं काय माहीत. काही यांचे गुरु असे कच्च्या मातीपासून निर्माण झालेत हेच मला कळत नाही. सगळे ग्रंथ श्रेष्ठ आहेत असं काहीच नाही, श्रेष्ठ कनिष्ठ असं काहीच नाही. सगळ्या साधू संतांनी व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतू. या ठिकाणी व्यासांचं सगळं आहे, जेवढं काही आहे तेवढं. हे काही आगळं वेगळं दुसरं थोडंच काही निर्माण केलेलं तुळशीदासजीने. वाल्मिकांचा आधार घेतलेला आहे, व्यासांचा आधार घेतलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची या, मी व्यासांचा आधार घेतलेला आहे. सगळी काही सामुग्री 18 पुराण असो, 6 शास्त्र असो, जेवढं काही लिखाण आहे, करोडो श्लोक आहेत, ते सगळे व्यासांचे आहेत. व्यासोच्छिष्ट जगत्रय, बरोबर आहे. व्यासोच्छिष्ट जगत्रय आहे. आणि व्यासांनीच महाभारतामध्ये भीष्मपर्वामध्ये गीता लिहिलेली आहे. त्यांनी ते ग्रथित केलेलं आहे. कृष्णार्जुनांचा जो संवाद आहे तो त्यांनी व्यवस्थित रीतीनं अनुष्टुप छंद, त्रिष्टुप छंद, जगती छंदामध्ये श्लोक करून सुंदर गीता ग्रंथ निर्माण केला. आणि त्या ग्रंथावर ज्ञानोबा रायनं लिखाण केलेलं आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेनं ते लिहिल्या गेलेलं आहे. म्हणजे गीता ही व्यासांचीच आहे. श्रीमद भागवत ग्रंथही व्यासांचाच आहे. मत्स्य पुराण, गरुड पुराण सगळे काही आहे. भागवत पुराण असतील, काय असतील नसतील, सगळे व्यासांचेच आहे. आणि हे सुद्धा जे काही लिखाण आहे हे सगळं व्यासांचा मागोवा घेत लिहिलेलं आहे तुळशीदासजी. आणि मग असं कसं ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, असं कसं म्हणायचं? ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, एकादशीसारखं व्रत नाही, म्हणजे सोमवार गेलं कोणकडे? असे किती व्रत आहेत की ते व्रत भगवंताची प्राप्ती करून देतात. किती व्रत आहेत की ते व्रत त्या निष्ठेनं पालन केले. भागवतामध्ये अनेक व्रताचा उल्लेख केलेला आहे. पयोव्रत आहे, असे काही व्रत आहेत, त्याचे विधिविधान आहे, ते त्याप्रमाणे करतात. म्हणजे असं जे बोलणारे लोक आहेत हे परंपरेनं कोणीतरी असं बोलत असतं, पण तसं नाही आहे. ग्रंथामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये. सगळे ग्रंथ श्रेष्ठच आहे. एक त्यांचं नुसतं काही त्यांचं लिखाण घेतलं तरी आपलं कल्याण आहे. एक झालं. आता समर्थ रामदास स्वामी आहे, एक मनाचा श्लोक जरी आपण जीवनामध्ये उतरवला तरी कृतकृत्यस्य भारत. काही एवढं दासबोध वगैरे सगळं ते आपण घ्यायला पाहिजे असं काही नाही. एक जरी त्यांचा मनाचा श्लोक घेतला, हो, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय आवाज, जय जय. आता झालं, एक जरी त्यांचा हा श्लोक घेतला तरी पुष्कळ झाला. एवढ्याने माणसाचा उद्धार होऊन जातो. आणि कसं काय आपण म्हणतो की हा ग्रंथ कमी तो ग्रंथ कमी?
मग याला काय म्हणतात माहिती आहे का? उचलली जीभ लावली टाळू. असे खूप जण आहेत. कितीतरी महाराज लोक ते असे बोलत राहतात, पण तसं ते नाही आहे प्रत्यक्षात. तुम्हाला हे सगळं वाचताना लक्षात येईल की तुलसीदासजीने हे स्वतःच्या मनाचा कारभार केलेला नाही. त्यांनी अनेक साधू संतांच्या कृपेनं हे मिळवलेलं आहे, भगवंताच्या कृपेनं मिळवलेलं आहे, भगवान महादेवाच्या प्रसन्नतेनं हा ग्रंथ तयार झालेला आहे. आणि तुम्ही कसं म्हणता की त्याच्यात गोष्टी आहेत, फक्त ज्ञानेश्वरीच ग्रंथ आहे बुवा, बाकीच्या ग्रंथात फक्त गोष्टी आहेत, गप्पा आहे. आणि तुम्ही संसारात करतात ते काय? संसारामध्ये गप्पा गोष्टी नाही तर काय? असं बोलत असतात लोक. असू द्या. ज्या निज बुद्धिबल भरोस मोह नाही, करण चहु रघुपती गुण गाहा, लघुमती मोरी चरित अवगाहा. मी भगवान रामचंद्र प्रभूचं चरित्र वर्णन करत आहे. माझी बुद्धी थोडी कमी आहे आणि चरित्र फार अगाध आहे, समुद्रासारखं आहे. सूजन एक अंग उपावू, मनमती रंक मनोरथ राहू. आणि आता हा ग्रंथ कसा लिहावा, रामकथा कशी लिहावी, याच्यातले अनेक काही उपाय असतात व शब्दरचना कशा कराव्या, यमक कसं जुळवावं, कुठलाही शब्द असा आपल्या विषयांतर होऊन लिहिता कामा नये, असं ते फार उच्चांक आहे मारतो लिखाणाचा. नाही तर कोणी काही लिहितं ना आजकाल. माझी कविता एका जणाने लिहिलं, त्याचं शीर्षक दिलं, कवितेचं नाव काय? माझी कविता. माझी कविता, माझी कविता अत्यंत सुंदर, माझी कविता अत्यंत रसाळ, माझी कविता अत्यंत गोड, माझी कविता रात्री वाचली तरी चालते, माझी कविता दिवसा वाचली तरी चालते, माझी कविता सोमवारी वाचली तरी चालते, मंगळवारी वाचली तरी चालते, कोणत्याही वारी चालते, अशी माझी कविता. झाली कविता. असे काही पण लिहितात. ते तसं थोडंच आहे. नव्हती हे अहाच बोल मोकळे फोल कवित्व. मला एक त्याच्यातले अनेक उपाय मला काही कळायला तरी मनमती रंक मनोरथ राहू. माझी बुद्धी कंगाल आहे, तुलसीदासजी सांगतात. कंगाल म्हणजे माझ्या बुद्धीमध्ये काहीच नाही आहे. आणि मनोरथ राजासारखा आहे. मनोरथ फार मोठा आहे, बुद्धी माझी कंगाल आहे. मनमती रंक आणि मनोरथ राहू. राहू म्हणजे राजा. मनोरथ राजा युक्त आहे, पण बुद्धी कुठे तेवढी, असं ते म्हणतात. मती अति नीच ऊंची रुची छाछी, चही आमय जग जुरईन छाछी. मन अति नीच, मती माझी बुद्धी अत्यंत नीच म्हणजे खालची बुद्धी आहे. काय त्या बुद्धीमध्ये कुठलं पावर नाही, काही नाही. आणि वाटतं तर फार मोठं व्हावं, हे चरित्र लिहावं. मनामध्ये तर फार मोठे मनोरथ आहेत. अमृत प्यावं वाटतं, आणि पण ताक घेण्याची सुद्धा ताकद नाही. किंवा ताकसुद्धा भेटेल का नाही कोणाला माहीत. इथे काय लिहिलं? चही आमिय जग जुरईन छाछी. छाछी ज्याला छाछ म्हणतात, ताकाला काय म्हणतात? छाछ. आणि आमच्या भाषेमध्ये त्याला छाछ. आता छा हा शब्द लिहिता येत नाही, काही काही शब्द लिहिता आहेत. छा शब्द लिहिता येतो का? छाछ लिहू शकतो, छ लिहू शकतो. छा, छाछ शब्द. माझा एक मित्र होता, तो मला एक शब्द लिहून दाखव, तुला 1000 रुपये बक्षीस. म्हणजे आता 1000 रुपये मिळू लागले. घे म्हणले पेन, लिही म्हणले. तुम्हाला असं म्हणले कोणता शब्द आहे? म्हणले बैलाला वगैरे वापरतात ना. तर मी आपलं ठ काढलं, त्याला र जोडलं, त्याला उकार दिला. म्हणलं नाही ते तर ठ्रू झालं. म्हणले ते तर ठ्रू झालं. तसं ठ्रू, तो असं म्हणलं. असं त्याचा उच्चार झाला पाहिजे. असे काही काही शब्द असतात, ते आपल्याला लिहिता येत नसतात. या ठिकाणी सांगितलेलं आहे की मला त्या ठिकाणी ताकाची सुद्धा शक्ती नाही ना, इच्छा तर अमृत प्यायची. क्षमिय सज्जन मोरी रिटाई, सुनिय ही बाल वचन मनलाई. तुम्ही सज्जन आणि मला क्षमा करा, कारण माझं हे बालवचन आहे. लहान लेकरासारखं मी बोलतोय. माझी इच्छा फार मोठी आहे, पण तेवढी माझी बुद्धीच शक्ती नाही. माझी काही नाही, लहान लेकरासारखं आहे. मला काही तेवढी शक्ती नाही, म्हणून मला क्षमा करा. जो बा
बालक कहतो तरी बाता, सुनहि मुदित मन पितु अरु माता। जो बालक कहतो तरी बाता, सुनई मुदित मन पितु अरु माता. छोटंसं लेकरू असतं 1-2 वर्षाचं, ते असं बोबडं बोबडं बोलतं बघा, पण त्याचं ते शब्द ऐकायला माणसाला गोड वाटतं. हा आमचा नात 1-2 वर्षाचा होता, त्यावेळेला आम्ही इकडे दुकानाच्या वर राहतो, तिथे कबूतर यायचे. तर आमच्या तबूतर, तबूतर, 1 तबूतर, 2 तबूतर, ते कबूतर येऊ बसायचे ना, तर जो मोजत बसायचा खिडकीत बसून, 3 तबूतर. हो, पण ते आता कबूतर म्हणतोय, पण आता तबूतर गोड वाटत होतं, आता स्पष्ट बोलतो. आणि काही काहींचं जीवनभर एखादा तोत्रेपणाच असतो ना. एक जण भिक्षा मागायला आला, तर ती घरातून मुलगी आली, पण ती तोत्री होती. ती त्याला म्हणायला लागले भिक्षा द्या म्हणलं, तर ती म्हणले टमाटर खा, टमाटर खा. ती म्हणली मग तुम्हाला पोळी देणार, भाजी देणार? नाही नाही, टमाटर खा. म्हणजे दे बाबा टमाटे, ते टमाटे. मग ती दुसऱ्या जायला नाही, टमाटे नाही, ती म्हणते कमाकर खा, कमाकर खा असं म्हणते. ते बोबडे टमाटर खा, टमाटर, हे बोबडे पण आहे. असे काही असतात बोबडे, अशी गोष्ट आहे. तर एकतर मुलानं याच्यावर मोबाईल वगैरे मुलगी बघितली, त्याला आवडली, सोयरीक जमून टाकले, किती सुंदर मुलगी आहे म्हणे. मग तो भलता खुशीत होता. मग लग्न झाल्यानंतर मग भेट झाली, पहिल्यांदाच बोलणं झालं, पहिल्यांदाच म्हणलं. ती म्हणली आपल्याला तुलूमला नेलं जायचं होतं ना, आपलं थल्लं होतं ना. तो म्हणलं बिघडलं गाडे काम, आधी बोललो असतं बरं झालं, आधी बोलायला पाहिजे होतं. अशा प्रकारचं हे तोतरेपणा. तर लहान लहान लेकरं असतात, ते बोबडे बोबडे बोलतात, पण ते गोड लागतं, गोड लागतं. जैसा स्वभाव माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी आजा, तरी अधिकची त्याचा संतोष आधी. तो आमचा काळे साहेब, तुमचा मुलगा आला का छोट्याचा? तो हे तू ते धर्मक्षेत्रे म्हण बरं, उठून उभं राहून म्हण, धर्मक्षेत्रे म्हण. हां, आहे का? ते आचार्य वगैरे असं जे म्हणतं ना, तर ते ऐकायला कसं वाटतं. हो, तर लहान लेकराचं जे असतं ते म्हणतोय, तो बरोबर उच्चार करतो त्याच्या हिशोबानं, पण त्याचे उच्चार जे आहेत ते लहानपणाचे आहेत आणि ते माणसाला आवडतात. आता आपण मोठे झालो, आपण आचार्य म्हणतो, ते आचार्य, तर मस्त वाटतं ऐकायला. तर त्याप्रमाणे लहान लेकराचं कौतुकच होत असतं. लहान लेकरू जे आहेत ते जरी बोबडं बोबडं बोलत असलं, मुझे अड्डू, मुझे अड्डू देव, मग ते आईला माझं हे लड्डू म्हणतं आहे, अड्डू अड्डू म्हणतो तो, आईला कळतं ते लड्डू. आमच्या भक्तीनं एवढं हसवलं होतं. त्याची जी मोठी मुलगी होती ना, ती छोटेपणी बोबडे बोलायची. आणि ती एक दिवस काय झालं काय, मग जीभ बिघडली म्हणे घरामध्ये, मस्त माझं तंपात, माझं तंपात असं म्हणायला लागली. हो, मला दे, मला दे असं ती बोलायला लागली. काही लवकर कोणाला कळत नाही, हातपाय आपटून घ्यायला लागली. आणि शेवटी मग हिच्या लक्षात आलं, हे कंपास मागते, तंपात तंपात करायला लागली ती. मग ते असं असतं, ते लहान मुलांचं आगळं वेगळं असतं. म्हणून या ठिकाणी गोस्वामी, जो बालक कहतो तरी बाता, सुनई मुदित मन पित्वा रुमाता. आईवडिलांना ते ऐकून आनंद होत असतो. त्याचे बोबडे बोल आईवडिलांना आवडत असतात, चांगलं वाटत असतात. हसी है कूर कुटिल कुबिचारी, जे परदूषण भूषण धारी. पण जे काही सज्जन लोक आहेत त्यांनी ते माझ्या या सगळ्या कथेला त्यांना ऐकून आनंद होईल. पण जे कुटिल आहेत ते लोक हसल्याशिवाय राहणार नाही. हसी है कूर कुटिल कुबिचारी, जे कुटिल लोक आहेत, कुविचारी लोक आहेत, दुसऱ्याचं दूषण बघण्यामध्ये ज्यांना भूषण वाटतं, जे परदूषण भूषणधारी, जे दुसऱ्याचं दूषण बघण्यामध्ये त्यांना स्वतःनं मोठंपण वाटतो, भूषण वाटतं, त्यांना नाही आवडणार, त्यांना नाही आवडणार. म्हणून या जगामध्ये सुद्धा सगळ्याच गोष्टी सगळ्याला आवडत नसतात. तुम्हाला जसं कथाला यायला आवडतं, म्हणजे सगळ्यालाच आवडतं असं काही नाही.
सूर्याचा उदय झाला म्हणजे काही ते सगळ्यांनाच आवडतं असं काही नाही. घोबड्याचे डोळे जातात. आणि चोट्ट्याला फार वाईट वाटतं. चोट्ट्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाते सूर्याला पाहून. कमून उगवला असं म्हणजे याला काही काम धंदे आहे का नाही. चोट्ट्याच्या खरी मनातली भावना सांगतो. त्याला असं वाटतं एका महिन्यातून 2 अमावस्या पाहिजे, म्हणजे किर्र अंधार पाहिजे. तिथं चोट्ट्याचं दमत असतो. म्हणून चोट्ट्याला सूर्य आवडत नाही. तसे वाईट लोक जे आहेत ते माझ्या या सगळ्या कथेला हसतील, पण ज्यांचं अंतःकरण स्वच्छ आहे, जे सज्जन लोक आहेत, त्यांना आनंद होईल. निज कबित्त के लागन का सरस हो अथवा तिफिका. पण ज्यांनी स्वतः काही लिखाण केलेलं आहे, आपलं आपल्याला आवडतच असतं ना. कोणाला आपलं लिखाण केलेलं फिकट वाटत नाही. हो, कोणी काही लिहिलं, एखाद्याने काही लिहिलं, एखादा अभंग लिहिला, एखादी कविता रचली, तर ती स्वतःची स्वतःला चांगलीच वाटत असते. आपल्या संसारातल्या सुद्धा गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात. आपलं घर आपल्याला चांगलं वाटतं, आपले कपडे लत्ते आपल्याला चांगले वाटतात, आपला रंग आपल्याला चांगला वाटतो. एखादा जरी आपल्याला म्हणला काळा, तो म्हणतो विठोबा कसा आहे, म्हणजे त्याची लगेच विठोबाच्या पंक्तीला जाऊन बसायची तयारी. म्हणजे आपला रंग आपल्याला आवडतो, आपले भांग आपल्याला आवडतो, आपले केस गेलेले आपल्याला आवडतात. आपल्याला सगळं आवडत असतं. नाही ते आरशात कशाला बघेल. आरशात बघायचं कारण काय, त्याचं स्वतःला सगळ्याला आवडतच असतं आपल्याला. ते युद्धप्रसंगामध्ये ज्यावेळेला सीतामाईला आणलं ना, त्यावेळेला सगळे वानर उड्या मारायला लागले, मला आधी पाहिजे, मला आधी पाहिजे. ज्या सीतेकरता एवढं रणकंदन केलं, ते मी आधी पाहणार, मी आधी पाहणार. तो वानर त्याच्या पुढं उडी, तोच वानर. आणि जसं सीतेला पाहिलं तसे त्यांनी मानं खाली घातल्या, मागे येऊन म्हणायला लागले, अरे विनाकारण यांना दिल्या. हो, काय प्रभू रामचंद्राने आम्हाला दमील राव. आणि काय त्या सीतेत, काय त्या सीतेत. काहीला लगेच दमच नाही निघाला. लगेच रामचंद्र प्रभूला म्हणले, उगाच आम्हाला तुम्ही शिनी लव एवढं यांना द्यायला लागलं. काय म्हणे त्या सीतेत. म्हणले, काय तुम्हाला काय कमी दिसलं. म्हणजे आमच्यासारखं शेपूट कुठे. म्हणजे त्यांचं शेपूट त्यांना आवडतं. आपल्याला जसं माणसाला आवडत असतं, काही असो, आपल्याला आवडत असतं, त्याप्रमाणे आपण काही लिहिलं की ते आपल्याला आवडत असतं. आपण लिखाण केलेलं. निज कबित्त केही लागन का सरस हो अथवा अतिफिका. ते चांगलं असो, फिकट असो, कसंही असो, पण ते आपल्याला आवडत असतं. जे परभनिती सुनत हर्षाही ते बर पुरुष बहुत जग नाही. किंवा जे काही दुसऱ्याचं कवित्व वगैरे वाचून बघून ज्यांना आनंद होत असतो, असे लोक फार कमी आहेत जगामध्ये. की दुसऱ्याने केलेलं लिखाण त्यांना आवडेल असे फार कमी आहेत. ते काहीतरी त्याच्यात चुका करीत असतात, काढीत असतात. इथं असा शब्द असायला पाहिजे, तिथं तसा शब्द असायला पाहिजे होता. दुसऱ्याचं बघून त्याला चांगलं वाटत नाही, पण स्वतःचं त्याला आवडत असतं. जग बहु नर सर सरी समभाई जे निज पाडी बढई जल पाई. ज्याप्रमाणे नद्या आहे ना, पाणी जसं वाढत राहतात, तसं आपल्याच याच्यानं ते फुगत राहतात. आपण काही केलं का त्यांना आवडत असतं. आपण हे केलं, आपण ते केलं, आपल्याला अमुक येतं, तमुक येतं. एखादं राग यायला लागला गाता की त्याला वाटतं मलाही चांगलं येतं. मग ते कोणाला म्हणत असतो, मी हा राग बसवला, ते राग बसवला. एखाद्याला मोठ्या गायक लोकांना सुद्धा तो भूषणानं सांगत असतो, मी अमुक राग बसवला, तमुक राग बसवला. एकदा म्हातार बाबाला काही लोक म्हणले, बाबा तुम्ही आमचं भजन ऐकलं का. लई रंगत असतं म्हणजे आमचं भजन. हो, खूप सगळ्या भजनी लोकांनी आमचे एक अभंग बसविलेले आहेत आणि तुम्ही ऐकत खरं. म्हणजे मी खोलीत बसून ऐकत होतो म्हणा. मग ते रात्री त्यांनी 1-2 घंटे भजन केलं. लगेच विचारायला बाबाला, सकाळी लगेच, बाबा ऐकलं का. म्हणजे ऐकलं. कसं काय वाटलं आमचं भजन. म्हणजे एकदम मस्त वाटलं, फक्त त्याच्यात ताल आणि स्वर नव्हतं. बाकी भजन काय, भजन झालं म्हणे बस. म्हणजे जरी ताल नसला, स्वर नसला, तरी त्याला त्याचं आवडत असतं. काही लोकांना आयुष्यभर ताल स्वर कळत नाही. प्रत्येक टप्प्याला ताल जातो, प्रत्येक टप्प्याला ताल जातो. आणि कोणी बोललं तर त्यांचं ताल जातं. त्यांना कोणी सुधारायचा प्रयत्न केला तर त्यांचा ताल जातो. पण तरी पण ते म्हणतं आमचा अभंग कसा राहिला, आमचा अभंग कसा राहिला. मी प्रमाण दिलं होतं, कसं वाटलं तुम्हाला. असे काही असतं, स्वतःचं आवडत असतं. बरेच कीर्तनकार लोक कीर्तन झाल्यावर लोकांना विचारलं कसं वाटलं. नाही कसं वाटलं.
मग तो म्हणतो चांगलं केलं. नाही तुम्ही चांगलं मन लावून ऐकलं का? मग त्याला म्हणावं लागतं सप्त्यात असं नाही झालं, पुऱ्या सप्त्यात असं नाही झालं, तेव्हा त्याचं पोट भरतं. तेच म्हणायचं होतं, बाकी काही नाही. मग तो म्हणतो काही नाही आपली देवाची कृपा, पण आधी हे सगळं ऐकून घेतलं. तर हे असं आपलं स्वतःला आवडत राहतं माणसाला. पण जे पर भनिते सुनत हर्ष आई, ते पर पुरुष जगत जगनाई. दुसऱ्यांचं बघून ज्यांना आनंद होतो ते फार कमी आहेत जगामध्ये. सज्जन सकृत सिंधू समभा कोई, देखी पूर बिदू बाढई जोई. एखादेच सज्जन समुद्रासारखे असतात. चंद्र वाढला की त्यांना काय येतं? भरती येते समुद्राला. कोणाला पाहून? चंद्र पूर्ण झाले का समुद्राला काय येते? भरती येते. म्हणजे तसं एखाद्याला मोठं झालेलं पाहिलं की एखादाच माणूस, एखादाच सज्जन असतो की त्याला आनंद होतो. त्याचा मोठेपणा पाहून एखाद्या सज्जनाला आनंद होतो. बाकी तर असेच लई रगड लोक की त्यांना स्वतःचंच आवडत असतं आणि दुसऱ्याचं त्यांना पटतच नाही, असे बरेच लोक आहेत. त्यांचंच आवडत राहतं. पण एखाद्याचं मन कसं असतं? समुद्रासारखं असतं. भाग छोटा भिलाषु बड, करवू एक विश्वास रामा, करवू एक विश्वास. पै है सुख सुनि सुजन सब, खलक है उपहास. सियावर रामचंद्र बोलो जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. भाग छोट अभिलाष बळ. तुलसीदासजी सांगतात माझं भाग्य फार तसं कमी आहे, माझ्याकडं फारसं बुद्धीचं बल नाही, काही नाही. पण मला एक विश्वास आहे की सज्जन लोकाला माझ्या या लिखाणानं आनंद होईल. कारण समुद्राला चंद्राला बघून काय होत असतो? आनंद होत असतो. चांगल्या लोकाला असं मला बघून खूप आनंद होणार आहे. पण जे दुष्ट आहे, खल करी है उपहास. दुष्ट लोक मात्र मला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांचा तो स्वभावच आहे. खल परिहास होई हित मोरा, काक कही कलकंठ कठोरा. जरी दुष्टाने मला नाव ठेवले तरी त्याच्याने माझं कल्याणच होणार आहे. आणि हे दुष्ट लोकांचा तो स्वभावच आहे. कधी कावळ्यानं कधी कोकिलेलं चांगलं म्हणावं. कालकंठ, काय कोकिलेचा कंठ आहे वा, किती गोड गाते, असं कधी म्हणावं कावळ्यानं? कावळ्याला ती पटतच नाही. कावळ्याला ती कोकिळाच आवडत नाही मुळामध्ये, असं तो कावळा असतो. हंसई बकदा दुरचतका चातकही, हसई मलिन खल बिमल बतकही. तो बगळ्या जो आहे, बगळ्याला हंस आवडत नाही. त्या हंसाला सुद्धा नाव ठेवत असतो. तो जसा दूध वेगळा काढतो, पाणी वेगळा काढतो राजहंस. अरे काय त्याला चोच घालून काढावं लागतं. आम्ही तर मुळातच दुधासारखे ना, आम्ही कसे पांढरे भक, त्याला कधी आमच्यासारखं व्हावं. अशा प्रकारे ते राजहंसाला सुद्धा बगळे नाव ठेवीत राहतात. आणि दादूर म्हणजे ते बेडूक जे बेडूक, ते चातक पक्षाला सुद्धा नाव ठेवतात. आम्हाला पाण्यात राहायला भेटतं, याला तर देवाच्या भरोशावर जगावं लागतं. जेव्हा देव पाणी पाळील तेव्हा पुढे याला भेटतं. याला मोठे मोठे ना हे ठेवू राहिले, मोठे त्याचं कौतुक करू राहिले. अरे आमचं कौतुक करा. असे काही असतात दुष्ट स्वभावाचे असतात. त्यांना वाटतं आपल्याला मोठं म्हणलं पाहिजे, दुसरा चांगला असला तरी. हसई मलिन खल बिमल बतकही. हे खल म्हणजे दुष्ट लोक याला माझ्या या लिखाणाला हसणार आहे. कितीही बिमल बतक म्हणजे कितीही आमची वाणी पवित्र असली तरी पण त्या निर्मळ वाणीला सुद्धा ते हसल्याशिवाय राहणार नाही. कबित रसिकन राम पद नेहू, तिनक सुखद रहास रस येहू. ज्यांना कुठली कवितेचं कुठलं ज्ञान नाही, भगवंताच्या चरणारविंदी प्रेम नाही, कविता रसिकन कवितेचं रसिक नाही, आणि रामपद नेहू म्हणजे भगवंताच्या चरणावर प्रेम नाही, त्यांना हे हास्यास्पदच वाटणार आहे. म्हणून काही रसिक असावे लागतात ना. एखादं गायन जर आपल्याला ऐकायचं असेल तर त्याच्यातले जाण पाहिजे ना, रागरागिण्याची. जाण नसली तर मग त्याचं काय आपल्याला आवडणार आहे? असं आपल्याला वाटेल की हे असे हातकमुकू राहिले तर पोट दुखू राहिलं काय. एखादा किती गायक मोठ्या याच्याने बोलायला लागलं त्याला काय वाटणार आहे त्याचं?
पण त्याच्यातले त्याला काही जाणत नाही, रसिकच नाही, असं ते असतं. म्हणून ते हास्य त्यांना ते पाहून हसू येत असतं. भाषा भणिती भोरी मती भोरी, हसिबे जोग हसे नाही खोरी. ही माझी भाषा आहे. मी काही फार मोठ्या उच्च भाषेत लिहितो आहे असं काही नाही, पण ज्यांना हसायचं ते हसू द्या. माझी मती काही तुम्हाला सांगितलं, माझी काही बुद्धी फार मोठी नाही असं तुलसीदासजी म्हणतात, आणि मी माझ्या भाषेमध्ये लिहितो आहे. प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारची भाषा असते, वेगवेगळी टोनिंग असते. आपापल्या भाषेमध्ये माणसं बोलत असतात. तुम्ही प्रत्येक 12 कोसावर वगैरे भाषा बदलत असतात आपापल्या भाषेमध्ये. बरेचसे कीर्तनकार आहेत इकडचे तिकडचे आपापल्या भाषेमध्ये बोलत असतात, वेगळ्या भाषेमध्ये ज्यांना बोलता येत नाही, अशी ती स्थिती आहे. मग तुम्ही शेवगाव भागाला चला, तिकडचं बोलणं वेगळंच आहे, इकडं संभाजीनगरकडचं बोलणं वेगळंच आहे. जळगावकरसुद्धा त्या ठे मठे एक ठिकाण कुठेतरी करतात ते, असं त्यांची भाषा वेगळी आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत. खानदेशातले लोक वेगळे बोलतात, त्या विदर्भाकडचे लोक वेगळे बोलतात, त्यांच्या शब्दाच्या टोनिंग वेगवेगळ्या आहेत. मग तिकडे ते त्यांचे जे काही बोलण्याची पद्धती आहे. प्रत्येक मनुष्य आपापल्या भाषेमध्ये बोलत असतो, प्रत्येक भाषे. त्याचे कधी कधी त्या भाषेमध्ये सुद्धा घोळ असा असतो की ते शब्दाचे इतर भाषेमध्ये अर्थ वेगळे निघतात. आता मारवाड आहे प्युअर, आम्ही काही एवढे प्युअर मारवाडी भाषा बोलत नाही. मारवाडकडचे जे लोक आहेत ते प्युअर मारवाडी भाषा बोलतात. तेवढी भूषण इकडं आता आम्ही मुघलाईकडं आलो तर थोडं आमच्या मारवाडी भाषेमध्ये काय झालं, थोडी टक्कर झालेली, मिक्सिंग झालेली आहे, म्हणून तिकडची भाषा वेगळी आहे. तिकडं कुठेतरी पाहुणे रावळ्याला जेवण द्यायचं होतं तर इकडच्या खोलीत काही बसले, तिकडचं बोले कोई 12 बैठ्या, कोई माय बैठ्या. आता तिकडची भाषा, कोई 12 बैठ्या जे म्हणून, कोई माय बैठ्या. माय म्हणजे आतमध्ये, म्हणजे एक वाडीत होतं, कढी वाडीत होतं भात होतं. बोले आठ घालो माय घाल्या असं. आता हे बघा, हे माय घाले काय होतं, म्हणजे एखादं जर मराठी त्यातली त्यात वंजारी जर आला ते म्हणून काय बुवा आहे की नाही, ते म्हणे हे तर शादीवर राहिला. तेव्हा जर जेवायला असला ते म्हणे उठा रे, हे शादीवर राहिला आपल्याला. पण त्याचा अर्थ असा होतो की आतमध्ये वाढलं का, असं त्याचा अर्थ होतो. याचा अर्थ असा होतो. असे काही काही वेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत, त्या भाषेचा वेगळाच अर्थ होतो. अजून मी सांगतो पण नको आता. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून प्रत्येक मनुष्य आपापल्या भाषेमध्ये बोलत असतो. तशी माझी जशी भाषा आहे तसं मी हे लिखाण केलेलं आहे. प्रभुपत प्रीतीन सामुजनी की, तिनई कथा सुनी लागी फिकी. ज्याचं भगवंताच्या चरणारविंदी प्रेम नाही, ज्यांना कुठल्याही प्रकारचं याच्यातलं समजत नाही, त्यांना माझी कथा फिकीच वाटणार आहे. हरिहर पदरत मतीन कुतरकी, तिन कौ मधुर कथा रघुबरकी. ज्यांची हरिहरावर खूप प्रेम आहे, हरिहर पद रती, रती म्हणजे प्रेम, भगवान महादेवावर, भगवान रामचंद्र प्रभूवर, परमात्मा विष्णू परमात्म्यावर ज्यांचं खूप प्रेम आहे, नितांत प्रेम आहे, आणि कधी जीवनामध्ये कुतर्क करत नाही, असं ज्यांचं हृदय आहे, अंतःकरण, त्यांना ही रामकथा माझी आवडणार आहे. बाकीच्यांना नाही आवडणार, इतरांना नाही. तिन कहू मधुर कथा रघुबरकी, त्यांच्यासाठी ही माझी कथा. अखरार्थ अलंकृती नाना, छंद प्रबंध अनेक विधाना, भाव भेद रस भेद अपारा, कवित दोष गुण विविध प्रकारा. कारण कवित्व करायचं असलं, काही रचना करायची असली तर कोणते कोणते अक्षर आहेत, हे सगळे 52 अक्षराचा विचार करावा लागतो. कोणतं अक्षर चांगलं दिसेल, त्याचा अर्थ काय होतो, कोणता अलंकार आहे, शब्दाला अलंकार वगैरे असतात, नाना प्रकारच्या छंदाच्या रचना असतात, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात भाव आहे, विभाव आहे, अनुभाव आहे. हो, अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यातले भाव निर्माण होत असतात त्या एका याच्यामध्ये. ते सगळं लागतं याला लिखाण करायला. अनेक प्रकारचे रस असतात. कोणती रचना कोणत्या रसात लिहायची बाबा. कारुण्य रस असलं तर करुणा निर्माण झाली पाहिजे, डोळ्यात अश्रू आले पाहिजे. वीर रस असलं ते माणसाला स्फूर्ती निर्माण झाली पाहिजे. शृंगार रसामध्ये आपल्याला एखादी गोष्ट सजवायची असली ती सजवता आली पाहिजे शब्दाच्या माध्यमातून. हे सगळं आपल्याला करता आलं पाहिजे. अशी गोष्ट आहे. सगळे रस निर्माण करता आले पाहिजे. एखाद्याला क्रोध आहे,
हो, तो क्रोध पण त्याच्यात तो एक रसच आहे. एखादा विषय ऐकून माणसाला क्रोध निर्माण होतो, असेही काही असतात महाराज. वेगवेगळ्या प्रकारच्या रचना असतात, त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुणदोष वगैरे सगळे दाखवावे लागतात. कविता विवेक एक नाही मोरे, सत्य लहवो कहवो लिखे कागद कोरे. तुलसीदासजी सांगतात, जेवढे गुण लिखाण करायला लागतात त्याच्यातलं एकही गुण माझ्याकडे नाही. ही मी तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून देतो. पत्थर की लकीर असं तुलसीदासजी म्हणतात. जेवढं काही लिखाणाला सामुग्री लागत असते, जेवढं बुद्धी चातुर्य लागत असतं, जेवढे अक्षर लागतात, भाव निर्माण करावे लागतात, यमक जुळवावे लागतात, त्याच्यातलं एकही गोष्ट माझ्याकडे नाही. हे मी तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून देतो. असं ऐकायला, सत्य कहू लिखी कागद कोरे. हे मी सत्य बोलतोय, अगदी कोऱ्या कागदावर लिहून देतो, मला काही येत नाही. फक्त मला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं कथा लिहावी एवढं फक्त स्फुरण झालेलं आहे. जसं काही मला वेळवाकडं जमल तसं तुम्ही गोड करून घ्या, जसं जमल तसं. हे आता निर्गुडीचे पान आहेत. भगवान महादेवाला म्हणायचं, महादेवा तुम्ही यालाच बेलपत्र समजून घ्या, यालाच बेलपत्र समजून घ्या. आता माझ्याकडे काही बेलपत्र नाही आहे, हे निर्गुडीचे पानं मी तुम्हाला वाहतो. त्याप्रमाणे तुळशीदासजी म्हणतात, मला काही एवढं त्याच्यातलं ज्ञान नाही. भनिती मोरी सब गुणरहित, विश्वविदित गुण एक, सो विचारी सुनी हई सुमती, जिनके बिमल विवेक. त्या बघितलं तर सगळं गुणरहित ही गोष्ट माझी आहे. फक्त याच्यात एकच गुण आहे, ते म्हणजे रामचंद्र प्रभूचं नाव आहे, राम नामाचा महिमा आहे. भनिती मोरी सब गुणरहित, विश्वविदित गुण एक. संपूर्ण विश्वामध्ये आवडणारा एकच गुण त्याच्यात आहे, ते म्हणजे भगवंताचं रामनाम आहे माझ्या लिखाणामध्ये. सो विचारी सुनी सुमती जिनके बिमल विवेक. ज्यांचं सत्सद विवेक आहे, ज्यांचं अंतःकरण शुद्ध आहे, ते मात्र त्याला गोड करून घेतील. कारण त्यांना माहिती आहे, याला जरी शब्दाची रचना करता नाही आली तरी पण तू 1 2 4 चोपाय झाल्या की रामनाम येतं ना, मध्ये रामनाम आल्यामुळं ते गोडच गोड आहे. हो, यही मह रघुपती नाम उदारा, अतिपावन पुराण श्रुतिसारा. या सगळ्या माझ्या लिखाणामध्ये रघुपतीचं नाव आहे, रामाचं नाम आहे. आणि सगळ्या वेदशास्त्र पुराणामध्ये त्या रामनामाला खूप मोठं महत्त्व आलेलं आहे. सर्वजण त्या रामनामाचा आदर करतात. नामाचं जेवढं काही वर्णन, त्यातली त्यात कलियुगामध्ये नाम हीच साधना उद्धारक साधना आहे. ती अत्यंत मंगलकारक साधना आहे. मंगल भवना मंगल हारी, उमा सहित जेई जपत पुरारी. आपण कीर्तनामध्ये म्हणतो ना, ती सोपाई वेगळी आहे. मंगल भवन अमंगल हारी, द्रवसो दशरथ अजिर बिहारी. ती चोपाई पुढे येणार आहे. इथे काय आलं, मंगल भवन अमंगल हारी, उमा सहित जेही जपत पुरारी. या ठिकाणी ही जे भगवंताचं नाम आहे, हे मंगल भवन, मंगल करणारं आहे, आपल्या जीवनामध्ये मंगळ करणारं आहे. अमंगल गोष्टी काढून देणार आहे. आपलं जीवन मंगल होईल, उज्ज्वल होईल. उमा सहित जेही जपत पुरारी. आणि हेच रामनाम पार्वती सहित भगवान महादेव अखंड घेत असतात. रामनामाची आवड भगवान महादेवाला खूप आहे. ते अखंड रामनाम त्यांच्या कंठामध्ये आहे. राम जपे सदाशिव. ते भजन करी महादेव जे आहे ना, भजन करी महादेव महादेव, भजन आराम जपे सदाशिव. सदाशिव भजन करी महादेव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय
सहित जेही जपत पुरारी भजन करी महादेव. भगवान महादेव हे याचं नाम अखंड नाम घेत असतात. भणिती विचित्र सुकपी कृत जो राम नाम विन सोहन सोहू. या ठिकाणी भणिती म्हणजे ही कविता, सुकबी कृत जोवू म्हणजे या ठिकाणी एखाद्याने कितीही चांगली कविता लिहिली, कितीही चांगलं कवित्व केलं, भणिती विचित्र सुकबी कृत जोवू. सुकबी म्हणजे चांगलं लिखाण करणारा बुद्धिमान कवी, पण राम नाम बिनु सोह नको. जर त्या कवितेमध्ये राम नाम नाही आलं तर ते काही शोभून दिसत नाही. तुलसीदासजीने एक दृष्टांत दिला आहे. विधु बदनी सब भांति संवारी सोहन बसन बिना बरनारी. विधु बदनी म्हणजे चंद्रासारखं ज्या स्त्रीचं मुख आहे, चंद्रमुखी म्हणजे अत्यंत सुंदर असलेली स्त्री, तरुण, जे की आपण म्हणतो 15 ते 20 वर्षाच्या दरम्यान असलेलं तारुण्याचं वय, अत्यंत सुंदर आहे. विधुबदनी म्हणजे चंद्रमुखी आहे. सब भांति संवारी, पुष्कळशे अलंकार आहेत, पण सोहन बसन बिना बरनारी, पण वस्त्र नाही. कितीही सुंदर स्त्री असू द्या, पण वस्त्र जर नसलं तर ती शोभून दिसत नाही. म्हणून ते वस्त्राला फार मोठं महत्त्व आहे. अलंकार नंतर, अगोदर वस्त्र आहे, आणि ते सुद्धा वस्त्र वयामानाने ते परिधान केले पाहिजे. लहान मुलगी असली तिचे वस्त्र तिला शोभेल असे घालावे, तरुण मुलगी असली तिला वस्त्र शोभतील अशा प्रकारे घातले पाहिजे. आता या काळाच्या ओघामध्ये कसेही वस्त्र परिधान करतात, पण तसं नाही. स्त्रीचं तर खरं भूषण हे आहे की तिसरं कुठलंही अंग असं उघडं दिसता कामा नये. अंग भरून कपडे असणे फार गरजेचे आहे. म्हणून तर अगोदर 9 वारी लुगडे वगैरे घालायचे, आहे की नाही. आता 6 वारी झालं. 3 वार माणसानं घेतले लुंगी लावायला, आहे की नाही. ते कमी झालं. 6 वारी असे कमी कमी होत जाईल. फॅशनच्या याच्यामध्ये माणसानं जास्त वाहून जाऊ नये. मुलगा असो मुलगी असो, कपडे हे फार व्यवस्थित घातले पाहिजे. इथे जे स्त्रीचं वर्णन केलेलं आहे, सोहन बसन बिना बरनारी, वस्त्र जर नसलं तर ती जशी शोभून दिसत नाही. त्याप्रमाणे सबगुण रहित कुकबिकृत बाणी राम नाम जसं अंकित जाणी. पण एखादा कवी आहे, पण त्याला काही एवढं जमत नाही लिखाण वगैरे, पण त्याच्या लिखाणामध्ये थोड्या वेळाने रामनाम येतं आहे. रामनाम येऊ लागलं, कृष्णनाम येऊ लागलं. म्हणून तुम्ही बघा काही सिनेमाचे गाणे आहेत, पण त्याच्यामध्ये भगवंताचं नाम आलं तर ते ऐकायला गोड लागतात. बऱ्याचशा लोकांच्या अशा आवडीचे आहेत. यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों का. आता ते कोणत्या सिनेमातलं मला माहीत नाही, कारण मी सिनेमा पाहिलेला नाही. कधीतरी एखाद्या वेळेला पाहिलं बी असेल, पण शक्यतो नाही. पण ते का माणसाला आवडतं? कारण त्याच्यात यशोदेचं नाव आहे. ती भगवंताची आई आहे. यशोमती मैया से बोले नंदलाला म्हणजे ते भगवान कृष्ण परमात्मा. आणि राधेचं नाव आहे राधा क्यों गोरी मैं क्यों काल. मग तिनं उत्तर दिलेले, तू का काळा आहे, ती का गोरी, असे त्या काडव्यामध्ये उत्तर आहे. का बरं ते गाणं पण माणसाला चांगलं लागलं? काही गाणे आहेत, पण ते त्याच्यात नाव आलं ना. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. ते गाणंच आहे, पण त्याच्यामध्ये काय आलं? हनुमानजीचं नाव आलं. असे काही नाव आहेत त्याच्यातनं. हो, त्याच्यामुळे ते माणसाचे आवडीचं झालं. मग क्या करू राम मुझे. राम आलं ना त्याच्यात, राम आलं ना.
पण ते सुद्धा ऐकायला चांगलं वाटतं. हो, ते कोणत्या सिनेमातलं, तेरे मन की गंगा मेरे मन का जमुना का, बघा पाठ आहे सगळे. आमचे डॉक्टर साहेब लगेच बोल राधा बोल संगम हुआ क्या नाही. तर त्याच्यामध्ये काय आलं, यमुना, गंगा, राधा हे आलं म्हणून माणसाला गोड वाटतं. तुम्ही बघा लग्नामध्ये सुद्धा जे मंगलाष्टक म्हणल्या जातात ते का माणसाला गोड वाटतं, त्याच्यात नाव चांगले आहेत ना, त्याच्यामुळं. गंगा सिंधू सरस्वती च यमुना, तर ते माणसाला कसं वाटतं, ऐकायला गोड वाटतं. आणि आता काही काही रचित आहे, बाळे तू तुझ्या सासूला मथाळली म्हणू नको, काय ते, आणखी तू तुझ्या नंदेला डुचकी म्हणू नको, असं काहीतरी. तर ते ऐकायला बरोबर नाही वाटत ना. तर हे सगळं जे काही आहे, ज्याच्यामध्ये जरी एखादं कवित्व, एखादं गाणं असलं, काही असलं, पण त्याच्यात जर भगवंताचं नाव असलं तर ते माणसाला गोड वाटतं. हे तुमचं केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, हे सगळे सिनेमाचे गाणे आहेत. गाणे ते सुद्धा गाणंच आहे. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेळा कुंभार, कारण विठ्ठला आलं ना त्याच्यामध्ये. म्हणून कवित्व तुमचं साधा असलं तरी चालेल, पण त्याच्यात विठ्ठल आला पाहिजे, राम आला पाहिजे, कृष्ण आला पाहिजे. आणि एखाद्याने खूप यमक जुळवले आणि खूप भारी लिहिलंय पण रामच नाही, त्याच्या लिखाणात काहीच राम नाही. हो, ते सगळं फिकं आहे असा त्याचा अर्थ होतो. इथपर्यंत आपण आज आलो. आता उद्याचं पाहू आता काय. श्री गुरुच्या Thank you.
मंगलमूर्ती